अरे बाबूराव मला येऊ दे नानी म्हणलं. चला भाऊ आता आहे ना झालं बुक तिकीट आता मस्त आहे की आता इतकं मजेत जातो ना आता आम्ही दोघं नवरा बायको. हा दादा झालं हो तिकीट बुकिंग आमचं. झालं का? हा कशाचं तिकीट बुक झालं? हानी म्हणलं जायचं ना आता आम्हाला दोघायला नवरा बायकोला. हनीमूनला जायचं? तो सोनाला मला हा कुठं? पाकिस्तानला. कुठं आहे ते हनीमून? पाकिस्तानला हा. अच्छा अच्छा. हम्म. म्हणजे हनीमूनला पाकिस्तान हनीमूनला आहे? हा हा अरे वा. मग आता येणं कसं आहे आता तिथलं चाललंय हा का म्हणा तुम्ही म्हणले होते ना लग्न झालं आपण 15 दिवसांनी जाऊ 15 दिवसांनी जाऊ. हा हा. हा पण म्हटलं थांब दादाला विचारू दे म्हणलं मग तेव्हा तुम्हाला विचारलं मागच्या वेळेस नाही, नाही, मागच्या नाही, हप्त्यात. बरोबर आहे, बरोबर. बायकोची इच्छा पूर्ण केलीच हा पाहिजे. हा आणि 2च तिकीट बुक केले का रे? दोनच केले ना दादा. का बरं रे? का बरं म्हणजे राव मी आहे ना टीव्ही मध्ये पेपर मध्ये लय वेळेस पाकिस्तान हा शब्द ऐकला. हम्म. मला पण यायचं आहे ना तिथं पाकिस्तानला. काय आला पाकिस्तान पाहायला किंवा तू काय आता ते बोलला हनीमून पाहायला. हनीमून आणि पाकिस्तान दोन्ही बी होईल ना माझं वालं. आणि मग पाहते नाही मग काय करता? आणि मग करते आहे. अच्छा अच्छा तीर्थक्षेत्र आहे का? हा अच्छा अच्छा. तिला काय पाहायला काल जायचं तुला. अरे मग मी माझं बी दर्शन घडलं असतं ना. काय दादा तू बोलत आहे मला हेच काय करायला मग तू आलं. कळा ना? आता तो वय आहे का आता हानिमूनला यायचं सांग बरं. मग त्याला काय होतं? या आता आमचं वय हानिमून करायचं. अरे मी आतापर्यंत 3.5 धाम 4 धाम केले पण हनीमून काही केलं नाही. हनीमून धाम आहे ना काय भानगड आहेत ते मला पाहायचंय. हिला यानं काय व्हायचं दिला भाऊ आता. हा? कस काय म्हणतो म्हातारपणी माझी इच्छा पूर्ण करणं तुझं काम अरे आहे ना. 1,70,000 तिकीट बुकिंग केलं पाकिस्तानला जायचं. मग अजून जाऊ दे ना 1,70,000 पैशाला काही नाही ना किंमत लगेच आहे 4ला गाडी मला. का? अरे आणखी एक बुक कर माझं वालं सुद्धा. हिला आता काय करावं आता. हा? मग माझे दोन्ही ए बकुळे ए बकुळे तिचा सल्ला घेतो का? झाले अगं तिकीट बुक आपले झाले उद्या आता लगेच 4 वाजता निघायचंय. हा हा तू बॅग बिग भर आपले कपडे भर मावाले. तुमचे किती ड्रेस घेऊ? मावाले 4 एक दिवस घे काही घेता येईल की नाही आपल्याला. बर माय घेते 5-6 साड्या. हा तुला घे गाऊन बिऊन काही घे. हा मी काय म्हणतो सुन भाई शब्दभर मला विचारलं नाही काही नाही. 3 तिकीट बुक करायचे ना. कायचे? मला पण यायचं ना तुमच्या बरोबर. हनीमूनला? आणि मग काय मामा तुम्हाला काय वाटत का आता म्हातारे झाले तुम्ही? मग त्याला काय होतं? कसं असतं ते हनीमून? माझं वाली शेवटची इच्छा आहे ना तेवढीच राहिली. मी आतापर्यंत हनीमून शब्द खूप वेळेस ऐकला. शेवटची हनीमून पाहिजे. हा पण ते कुठं आहे काय आहे कसं असतं? मी म्हणे पाकिस्तानला जायचं म्हटलं मग चल तिथं जाऊ आपण. हा? काय आता? आता काय आता माझा जोक आवड झाला आता. डोकावट कसं काय होऊन देऊ राहिला मला काय समजलं अरे नाही. तो काय तिसरा तू येतो काला अरे माझी काही अडचण आहे का बाबा? डोकं डोकं पाहायला. सुनबाई तू तरी सांग काही मी काहीच करणार मामा नाही ना. तुम्हाला आता हनीमून पाहायची करायची वेळ आहे का तुमची? माझी तेवढीच इच्छा राहिलेली आहे ते हनुमान. दादा तुला एक विचारू का हा. तो आता या जवानीपर्यंत किती हानमून केलीस तू खरंच सांग जाऊ दे बरं. अरे अजिबात नाही एकदा मी पाहिलं नाही काही नाही परंतु आता शेवटची इच्छा आहे ते कसं असतं हे मला पाहायचंय. बरं तुला नेलंच हा. आणि जाता जाताच गेला तिकडे मग काय करशील. अरे मग त्याला नाविलाज आहे ना. जाता जाता जर गेला ना तर आनंदाने डेड बॉडी. म्हणजे आमच्या हानिमून राहिलं हा आणि तुला आणायचं का आणि परत तिकडून मी पाय भाऊ, पण मी तुमच्या संग आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा दादा तू बरं, सोडलंय तुमचं- नाराज होईल बरं. तुमच्या तिकिटाचे पैसे मी खर्च करतो. अजून एक तिकीट काढा आणि 4 दिवसांनी लेट का होईना पण जाऊ आपण. अहो मामा ते का देवाचं धाम आहे का? काय ते तर मला समजून घ्यायचंय ना. मला माहिती आता नाही. काय करावं आता. अहो ते हिंडा फिरत जागा राहते. चालेल ना मग मी हिंडायला फिरायला ना आता तिकडे. तुला चिड आगायला जाता येते कसं सांगायचं? मुतायला जाता येते आणि तू आमच्या मागे येणार आहे का. नाही जाता येतं एवढा म्हातारा नाही झालो बाबूराव मी. माझी वाली इच्छा पूर्ण करा तुम्ही. मला येऊ द्या तुमच्या बरोबर हनीमून बघायला पाहायला. काय असतं ते नेमकं धडमा तुम्ही बरोबर सांगा ना मला. हं? कसं असतं कुठं असतं कसं ते? सांगायचं त्याला? तर काय तुमचा बाप आहे तुम्हीच पाहते. काय डोकं आउट केला आता तो लय चालला चला आणि म्हणला चला आणि म्हणला आपल्याला जायचं होतं का म्हाताऱ्याला हा? न्यायचं होतं? तो मुळे आता ये पाहिलं कसं झालं आता डोक्याला ताण. म्हातारा काय कुठं ताण? न्यायचं सगळं? काय ताण नाही काय ताण अहो नाही. मामा तिथे सगळे जोडपे जाते. मग त्याला काय होतं आता जोडपे आता म्हातारी मेली माझी वाली मी तर तिला घेऊन गेलो असतो ना. ऐका म्हणजे अजून तो तेच आहेच काजू मग हा. म्हातारी जिवंत असती तर तिला बी अरे नेलं वा असतं. अरे तो पार वर म्हातारी जाईपर्यंत तो इकडे तिकडे फिरवली पार. नाही ना हा? पण हनीमूनला गेलोच नाही ना आम्ही. कोणत्या भागात येते कसं असतं? अरे पाकिस्तानला चाललो आम्ही आणि म्हणला. मग आम्हाला पण येऊ द्या ना. मी पाकिस्तान शब्द बी ऐकलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल ना. बाबा देवा बस रे बाबा बस. त्याला समजून सांग मला येऊ दे. कसं सांगू मामा मी? तुम्ही नाही, काय नाद धरलाय हो मला तर हनीमूनचा? मी तर आल्याशिवाय राहणार नाही भाऊ. मी अहो तर- एखाद्याला सांगितलं काय म्हणन तो? नाही मी जेवण सुद्धा करणार नाही तुम्ही गेल्यावर. मग बकुळे एक करून येत हा एक गेल्याशिवाय ना
आपण हानिमूनला जायचं नाही बाहेर. अहो असं किती दिवसात जाऊ चालू तर आहे? एका 2 पोरसवर होईल आपल्याला. माझ्या सगळ्या मैत्रिणी जाऊन आल्या माहिती का? मग असं नका करू, असं करू नका. मला घेऊन चला, तुम्ही खुश, मी बी खुश होईल. चला. काय म्हातारं बरं तिला येऊ काय खुश होणार तू? काय बरं खुश? हनीमून पाहिल ना डोळ्यांनी कसं असतं ते माहित नाही ना. बरं आम्ही तिला रूम घेतला. हा. आम्ही दोघं नवरा बायको आहे. आणि तू झोपशील कुठे तिला? मला बी रूम घेऊन द्यायचा. तुम्ही हा. हनीमूनचं दर्शन घ्यायचं तर मी बी हनीमूनचं दर्शन घेईल. लावाल ना. काय? तुम्ही जे बी हनीमून करशाल ना ते मी तुमच्या पावलं ठेवून अगोदर तुम्ही जे करा सर तसं मी करील. मग तू एकटा करशील का? नाही सुनबाई, तुम्ही एकटा नाही करणार मी. म्हणजे मला माहित नाही ना, मला माहित नाही ना. का? मला माहिती नाही ना कसं करायचं हनीमून. अहो मामा तुमच्या मासनात गावऱ्या गेल्या काय हानिमून पाहता काय तुम्ही? त्याला काय होतं मटणात गावऱ्या गेले तर हनीमूनचा काय संबंध? मला त्या काय 4 धाम आहे का 8 धाम आहे? गरीब असं तुम्ही गपचित चालाव. नाही नाही असं नका करू सुनबाई. मला येऊ द्या. येईल आता काय माझे करावं? कपडे बिपडे दूध बॅग भर आणि मला पण यायचं तुमच्या संग आता. हे का नाद धरलं म्हाताऱ्या नाही? येणार म्हणजे येणार. माझा हा शेवटचा नाद आहे. हा नाद माझा पूर्ण. आपण गेलो नाही म्हातारं मारा हानिमून करून. नाही मी भाकर मेलच चालेल रे. मी भाकर नाही आपल्याला खाणार. फोन आला तरी बी आपण हानिमून केल्याशिवाय येणार नाही. मी भाकर सुद्धा हा. खाणार नाही. आणि तुम्ही जा बरं कशी जाते. मी तुमच्या माग स्टेशनला पर्यंत येऊनच जाईल मी. कसं सांगा आता कोणाला? त्याच्यापेक्षा लोकांना तमाशा दाखवण्यापेक्षा मला येऊ द्या आणि म्हणला ती होती ना तिला म्हणत वाटतं दिवस भाकरी घालतील का म्हणा. कोण? ते आपली काजल नाही का? नाही नाही काय कशाला- भाकरी कशाला घालायची? भाकरी? घालेल ना. अजिबात नाही थांबणार. नाही घालायची. नाही थांबणार. हे म्हातारा आपलं असेल काय भाकरी घालीन ती? मी थांबणार नाही. मी तुमच्या अगोदर स्टेशनला जाऊन बसत. है का? जाय तू एकटा करून ये. हा ये एकटा करून हानिमून. मला माहिती नाही ना कसं करायचं. काल तुमचा रावण्या केल्या असत्या बाकीची 4 आपल्या म्हाताऱ्यांना भाव चढायला याड्याच्या दवाखान्यात देऊन टाका आता. काय बोलतोस हानिमूनचा नाद धरला एखादं म्हणलं तोंड आणि ना आमचं बी तुमचं बी. या ठेवानी बोला द्या तुम्ही. मला समजून बी सांगा ना नीट. काय समजून सांगायचं? ते तो एडपाना केला का? काय तू जर अशी त्याच्यात मला म्हणत नसती ना हानिमूनला जायचंय त्याला वाटत देवदर्शनाचं काय तिला. आता कसं सांगू म्हाताऱ्याला? तुम्हीच सांगा त्याला काय काय कळत. अरे आपण गपचिप निघून गेला असतो त्याला फक्त सांगितलं असतं का मी सासरवाडीला चाललोय म्हणून आम्ही. आज सांगा. नाही कार्यक्रमाला चाललो मामा आम्ही. नाही 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 तुम्ही कुठे जा. तुम्ही मला आता फसवू नका. मी तुमच्या संग येणार म्हणजे ठेवा. येणार हानिमून अजून बघा. त्याच्या कानले चालू आहे बाबा. मला पूर्ण ठेवा. ऐकू येतात. जा उशीर नका करून तयारी करा. जा कायची? बॅग भरा माझी वाली. माझे कपडे धुवा. हा कपडे धुवा. अरे बाबा 8 तासात गाडी आवाला आता. मग ते म्हातारा काय गोनाटे घालून राहिलं बरं असं. बिगर धुतल्याच्या कपड्याची बॅग भरा. मग चला कपडे बी धुवू. तरी तुला यायचंच बा. यायचंच मला यायचं बाबूराव. शेवटची इच्छा आहे माझी वाली. माझं 4 धाम झालं. एवढंच धाम राहिलं फक्त. ते धाम आहे का काय आणि आहे? मग दाम राहिला गावाला हा का तीर्थक्षेत्र आहे याच्यातली कोणची कल्पना नाही. तिथे गेल्यावर लेटेस्ट ठेची दे बरं का. ते सुद्धा जाऊ दे. पण लय वेळेस हा बाहेर काढून हाणते. नाही 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 तसं असतं तर तुम्ही तयारीच केली नसती ना. बघा बाबूराव सुनबाई ते करता करता मला आहे ना मरण आलं तरी चालेल. मला आहे ना पुण्य लाभल ते करताना. म्हणून ते हनीमून धाम मला करायचंच आहे. आता काय सांगू याच्यावर. तुला मागं सरायचंच नाही बा. नाही नाही तिथं माणसं म्हणजे दम लागू का मारायचंच तुला बा. काही हो हा माणसं केसून दम तिथलं का उघडायला? वातावरण सुट नाही होणार मामा तुम्हाला. नाही तिथलं वहिनी. वातावरण आहे लय गरमट आहे. हा म्हणू द्या ना. तुम्ही असं लाल वाशाल तापशाल. सुनबाई लोक काशीला जाऊन मारतात. पंढरपूरला जाऊन मारतात ना. तर मला तिथं हनीमून धामला जाताना मरण आलं तरी चालेल ना. मामा ते धाम नाही आहे ते. काय आहे मग. अहो ती फिरायची जागा बरं आहे. ते दिवस झाले तुला. हा तो हानिमून पाहिलं नाही. अजिबात नाही ना. नाही थांबता विचारते. नुसतं ऐकून आहे मी. ते दिवस झाले. किती दिवस मी जसं जन्माला आलो ना हा. असं पाहिलं. मला कळायला लागलं तसं मला फक्त हनीमून करायचं. हनीमून बरं मामा तुमचं लग्न आलं तुम्ही फिरायला नव्हते गेले कुठं? गेलो होतो ना लय ठिकाणी फिरलो. मग त्यालाच हानिमून म्हणते. नाही 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 हा? फिरायला गेलो आम्ही. महाबळेश्वरला गेलो. पंढरपूरला गेलो. काशीला गया प्रयाग सगळे हिंडलो. पण ते फिरत फिरत असताना हनीमून हा शब्द बी आमच्या कानावर यायचा. पण मला कधी दिसलंच नाही ते. मग संघ नेलं होतं कोणा? हा? संघ नव्हतं नेलं कोणा? संघ बी लोक राहायचे. लोक हा आणि माझी सासून तुम्ही गेले नव्हते का? ती बी संघ राहायची. हे, मग चाललंय तुमच्या तिकडे. तिला बी कधी कळलं नाही आणि मला तर अजिबात उमज मग तुमच्याकडे चाललंय का हानिमून? नाही ना. झालं आपला हानिमूनच झाला आता मरू दे. मला नाही जायचं कळलं जाऊ दे. करा कॅन्सल करा ते. असं नका करू. तिकडे काढे पाय ते पैसे भरे. ते पैसे जाऊ दे गेले तर मग आता हे म्हातारं कोणी घेऊन- 1,70,000 भरले. हा हा आणखी 1,70,000 जाऊ द्या ना. तो वरचा खर्च मी करतो वाटतं असं 2,00,000 रुपये पुन्हा. आणि मामा तिकडे मेले तुम्ही तर मग. मरुदाना मग अशीच बोललो नाही मी. मग मला स्वर्ग प्राप्ती होईल ना. मग तुला आणायचं काय नाही तिकडून? मला पुण्य भेटेल मग.
हा लयच हाटला बा आता हा माणूस. लोक काशीला मारतात, पंढरपूरला मारतात, तर मग मी हनुमान धाम करताना मेल्याने बिघडलं पुढे. ए बापडे, पाहू कुठं येते पाहू, त्याला काही चालवायचं नाही. आणि आपली बॅग चला आपण निघू. चालवायचं नाही, याच्या नको मागे लागू. तुमच्या पुढं पळेल तर. हा पण अहो म्हातारा उठलं. हा, चला निघा तुम्ही बी. मामा काय अडवण कराल तुम्ही? नाही नाही नाही, कपड्याची बॅग भरा माझ्या, धुયેल नसले तरी चालेल. आपण तिकडे काय पैसे लाग, तुला असं काही काम त्यांना सांगितलं तेव्हा म्हणतो दम लागतो, ऊन लागत. केलं ना. आता हानी म्हणून म्हणा अहो, काल म्हणलं. कातो कातो बरं पळत का? होत्या. काय म्हणलं म्हाताऱ्याला कडीपत्ता आणा म्हणलं तोडून. हा जमत नाही म्हणे. हा. गराने सांगू म्हातारपण. आणि हानी म्हणून साठी बाकीचे पळत सुटले मला. हा. हा ना बाई. माझी शेवटची हा? इच्छा आहे ती पूर्ण करा. त्याच्यामध्ये लोक तुमचे गुण घेतील. तर म्हातारपणी हनुमानला घेऊन जायची इच्छा हानी म्हणला. हनीमूनला हा. पूर्ण केली अरे वा. आणि मुलांनी या म्हातारीची. तुम्ही असं कुठं ऐकलं का बा मामा? काय? कुठं ऐकलं? काय पोराय संग म्हातारा हनीमूनला गेला म्हणून. नाही ऐकलं, पण माझा पूर्ण भरोसा आहे ना तुमच्यावर. आता बाई पूर्ण भरोसा आहे म्हणून तुमच्या बरोबर यायचंय ना. फक्त तो शब्द मी ऐकलेला आहे हनीमून. मामा तुम्हाला त्याच्यात काहीच कळत नाही. तुम्ही काय नादी लागत? अहो, ते हानी म्हणलं आमचं जायचं काम आहे, तुमचं नाही. अहो पाहिल्यावर कळल ना, मला बघू द्या ना. इकडे पाहिलं तुला काय पाहायचं ते. इकडे कुठं दिसल, इकडे कुठं दाखवू ना आम्ही. काय दाखवतो? हानी म्हण. मला त्या मोबाईल मधला आवडणार नाही. मोबाईल मध्ये दाखवशील, मला हा. प्रत्यक्ष डोळ्यानी पाहायचंय. 100-200 किलोमीटर जावा, लांब जाऊन आपण रेल्वे. 200 का ते किती आहे? पाकिस्तान. किती आहे? 2000 किलोमीटर असेल. आयला. असू द्या. पण मला तिथं गेलो पाहण्यामध्ये आनंद आहे. या मोबाईल मध्ये तर मला काही बी दाखवशील तू. जाऊ कॅन्सल करा ते. काय लावलं नाही, तुम्ही? नाही, असं नका करू. असं म्हातारा माणसं पुढे काही बोलत अरे, आहे. तो सुनबाई. मूड- तो मूड जाऊ राहिला. मूड सुनबाई, जाऊ दे, cancel मला नका नाही करू. जायचं. आपण एवढं दोघं मूड मध्ये होतो आता काय सांगा. जायचंच नाही तुमचा मला. मूड घालू नका आणि माझा बी मूड घालू नका. अरे तो घातला मुडा. नाही नाही, मला यायचं. चला आवरा पटकन. मी चप्पल मामा जा तुम्ही. पुढे जा. जा त्यांच्या मित्र मैत्रीण जाणार आहे. जा त्यांच्या संग. द्या पाठवून. त्या राव हनुमान आणि काय म्हणतात त्याला रे? आणि बोट. हनीमूननी उलटा माझा मूड वाढला. घडी जायचं म्हणजे मला परत मूड येऊ राहिला. बा, किती बळ आलं तुमच्या म्हाताऱ्याला. प्रत्यक्ष पाहिल्यावर किती आनंद वाटेल. चला कर सोनबाई तयारी. चाल कॅन्सल नका मला नाही यायचं मामा. जा तुम्ही तुमचं पोरग. मी काय जाऊ जा म्हातारा संग. यश काय करू आणि बोट. दाखवून आणून त्याला. हा मला डोकं फिरलंय. मग नाही येते का दोघं बी? नाही अरे असं नका करू रे. तुला जायचं जाय. मूड हाप केला तू मात्र. एकटा जाय. एकटा जाय तू. नाही नाही नाही, एकटा जाय. जाय एकटा. कारण तयारी करा ना. नाही नाही काय मामा एक तुम्हाला तर काय घे. वाटलं हा, पाहिजे? रात्री झोपला का आपण वाटलं मी फोन करतो तिकीट बुकिंग वाल्याला. रात्री जायचं का? हा, रात्री 12च्या गाडीने आम्हाला सांग. याला झोपेला रात्रभर. बॅगी भरतो. ए घे खाऊ वय. पसर घरात. नाही नाही नाही. अरे घरात पसर. नाही नाही बा बरं, मला राहणे म्हटलं निघाला मा बरोबर. मला टाकून नाही गेले पाहिजे. इकडे रे. याला फार डोकं आउट झालं का? लय मोठं खाली झालं ते मला. नादच सोडे ना. हा ना मग आता गाडीला मग आता आपण असं करू बॅग बी काय घेऊ ना घरातून आणू नको. म्हणजे बॅग नाही घ्यायची. काहीच नको घेऊ. आपण सगळं तिकडे घेऊ. काय लागलं ते कपडे कपडे बिपडे लागते? सगळे तिकडे घेऊ. चला. 1.5 लाख रुपये खिशात आहे. हा का? आणि म्हणलं आपल्याला 1.5 लाख घेतले. झोपला असेल मग. हे झोपलं असेल आता आपण चाल निघू. हा चाल भाऊ. चप्पल घालते ना मी. चप्पल घाल. थांबाय चप्पल तिकडे. हा म्हातारं ना, निघाले ए मला येऊ दे. ए बाबूराव. बाबू लागलं अगं पळ. अरे बाबूराव मला येऊ दे ना हनीमूनला. अरे मला येऊ दे ना. अरे मला